या सगळ्या मुद्द्यावरती चर्चेतून मार्ग काढा असं सुप्रिया सुळे म्हणतात। आपण पुढची बातमी पाहूया। गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये भाजप व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झालाय। आंदोलनाच्या नावावर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते सध्या समोरासमोर आलेले आहेत। भाजप आणि काँग्रेस हा नागपूरमधला जुना संघर्ष आहे आणि आता गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष पुन्हा उफाळून येताना आपल्याला दिसतोय। भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झालाय। आंदोलनाच्या नावावर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय। नागपूरमध्ये काँग्रेस आणि भाजप हा संघर्ष फार जुना आहे। या प्रदेशामध्ये या भागामध्ये या दोन्ही पक्षांचे नेते कायमच समोरासमोर उभे ठाकलेले दिसतात वेगवेगळ्या मुद्द्यांवरून। पण आता नागपूरमध्ये भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। आंदोलनाच्या नावावर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते समोरासमोर आले। दरम्यान हे आंदोलन नेमकं कशासाठी आहे हे अजून कळू शकलेलं नाहीये, पण गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सध्या तणाव निर्माण झाल्याचं चित्र दिसून येतंय। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। तुषार, नेमकं काय घडतंय नागपूरमध्ये? का कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत? निश्चित जर आपण नागपूरच्या सतरंजीपुरातलं हे दृश्य बघितलं तर या बाजूला आपल्याला जे समोर दिसतं हे भाजपचे कार्यकर्ते आहे आणि अगदी पाठीमागे हे काँग्रेसचे कार्यकर्ते। दोन्ही बाजूला पोलिसांनी बॅरिकेडिंग केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर प्रमुख कारण की काल अभिजित वंजारी यांचं जे वर्धमान नगरमधलं संपर्क कार्यालय तेथे शाईफेक करण्यात आलेली होती आणि काँग्रेसचा असा दावा आहे की भाजपच्या कार्यकर्त्यांनी ते शाईफेक केली आणि त्यामुळे कुठेतरी त्या निषेध नोंदवण्यासाठी हे आंदोलन केलं जात आहे। जर का आपण एकंदरीत बघितलं तर काँग्रेस आक्रमक झालेली आहे। काँग्रेसचे हे जे कार्यकर्ते आहे कृष्णा खोपडे यांच्या कार्यालयाकडे धावून जाण्याचा प्रयत्न करत होते, त्यामुळे मध्येच पोलिसांनी ते बॅरिकेडिंग करून या कार्यकर्त्यांना अडवलेलं आहे। तर दुसरी बाजूकडे आपल्या नेत्यांच्या समर्थनामध्ये इकडे भाजपचे देखील मोठ्या संख्येने कार्यकर्ते आलेले आहे। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची काय मागणी आपण त्यांच्याकडे, तुमची काय मागणी आहे? तुमची मागणी काय आहे? मागणी काय? आमचं हे म्हणणं आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी अभिजित वंजारी यांना आमदार म्हणून घोषित केलेला आहे। आमदार म्हणून जे काही डॉक्युमेंट आहे ते दिले आहे, पण पूर्व नागपूरच्या आमदाराला अभिजित वंजारी आमदार म्हणून का नाही पाहिजे? त्यांच्या बोर्डावर काळं फासण्यात आलं, याचं उत्तर घ्यायला आम्ही इथे आलो। तुम्ही इकडे बघितलं तर हे बघा, इथे जे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांचं निवासस्थान आहे आणि अगदी निवासस्थानाच्या भागाला पूर्णतः पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेली आहे। भाजपचे कार्यकर्ते आहे, काँग्रेसचा आरोप आहे तुमच्यावर तुम्ही शाईफेक केलेली आहे, तुमचं काय म्हणणं आहे? मी त्यांना याच्या पहिले 15 दिवसा पहिले त्यांना निवेदन दिलं होतं आणि ते आमदार विधान परिषदेचे आहे। अगर त्यांना एवढी निवडणूक लढायची हौस आहे तर त्यांनी पूर्व नागपुरामध्ये लढाव। 2014 मध्ये ते लढले होते, 45,000 मतांनी आम्ही त्यांना हरवलं होतं। असं फर्जी आमदार असल्याचं आणि पूर्व नागपूरच्या जनतेला गुमराह करण्याचं काम त्यांनी बंद करावं। त्या आमदार विधान परिषदेच्या त्यांनी विधानसभा क्षेत्र पूर्व नागपूर लिहिलं आहे, त्यांचा विधानसभा क्षेत्र हा पूर्व नागपूर नाही आहे। त्यांचा विधानसभा क्षेत्र हा नागपूर जिल्हा है। त्यांनी नागपूर जिल्हा लिहायला पाहिजे आणि विधान परिषद लिहायला पाहिजे। त्यांनी मुद्दाम केलं असं म्हणायचं तुम्हाला? बिल्कुल मुद्दाम है। वो अगर उनको इतना ही लड़ने का शौक है, विधायक बनने का शौक है, काम केलंय का असं म्हणायचंय का? मुद्दाम केलेला आहे। आम्ही ना शांतीपूर्वक त्यांना निवेदन दिलं होतं, तिथं आम्ही ना डेप्युटेशन दिलं होतं लकाळगंज पोलीस स्टेशनला, पण त्यांनी काही कार्यवाही नाही करता आज हे प्रसंग घडलेला आहे। जर त्यावेळेस पोलीस आम्हाला सहकार्य केलं असतं हा इतका प्रकरण झालं नसतं। आता पोलिसांनी पहिले एकंदरीत जर का बघितलं मोठ्या संख्येने हे कार्यकर्ते इकडे आपल्याला पाहायला मिळतात। भाजपचे कार्यकर्ते असेल किंवा काँग्रेसचे कार्यकर्ते असेल, ज्या प्रकारे दोन्ही बाजूने आलेले आहेत त्यामुळे पोलिसांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये इथे चोख बंदोबस्त ठेवलेला आहे। दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये तणाव होणार नाही, हातापाई होणार नाही यासाठी बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे। मात्र दोन्ही बाजूचे जे हे कार्यकर्ते आहे अत्यंत आक्रमक दिसत आहे आणि त्यांची अशी मागणी आहे की कृष्णा खोपडे यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारवाई झाली पाहिजे। तुमची काय मागणी आहे आता? आपण बघू शकतो की डीसीपी देखील या विभागाची जे आहे ते आलेले आहे आणि त्यांची कार्यकर्त्यांना विनंती आहे की मागणी काय? हमारी मांगनी है, जिन लोगों ने आमदार के वोट पर कालक पोती है वो लोग अरेस्ट होने को ना, वो लोग अरेस्ट होने को जिन लोगों ने कालक पोती है ये कृष्णा खोपड़े आमदार के कहने पर,
वो लोग अरेस्ट होने को ना, आरोपी अरेस्ट झालाच पाहिजे. जर का आपण बघितलं तर काँग्रेसचं असं म्हणणं आहे की कुठेतरी आरोपींना अटक झाली पाहिजे. ज्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केलेली आहे त्यांना अटक व्हायला पाहिजे. आणि दुसरीकडे आपल्या आमदाराच्या समर्थनामध्ये हे भाजपचे कार्यकर्ते देखील ते मोठ्या संख्येने आलेले आहे. भाजपचे कार्यकर्ते म्हणून तुमची काय भूमिका आहे? भाजपाचं मी नॅशनल काउन्सिल कमिटी मेंबर सुभाष कोटेचा बोलतोय. पूर्व नागपूरचा आमदार म्हणून त्यांनी आपल्या बॅनरवर लिहिलं, त्यांना आम्ही सूचना सुद्धा दिली, पण त्यांनी त्याला चेंज नाही केलं म्हणून तिच्यावर काळी फासण्यात आली. पूर्व नागपूरचा आमदार बनण्यासाठी त्याला 2 जन्म घ्यावे लागतील आणि काँग्रेस पार्टी